इतकी ताजी भेंडी मार्केटमध्ये बघितली किंवा घरी आणली की मला नेहमी माझ्या आजीची आठवण येते. ती कशी ते सांगते. माझी आजी फार सुरेख अशी भेंडीची भाजी बनवायची आणि तिच्या हातची भेंडीची भाजी आहा हा 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 उत्तम. म्हणजे आम्ही एक पोळी नक्कीच जास्त खाऊ अशी भाजी ती बनवायची. आता तुम्ही म्हणाल की काय काय मसाले घालायचे मग त्यामध्ये. नाही, मसाले अजिबातही नाही. अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने ती भेंडीची भाजी बनवायची. मला जितकं आठवतंय म्हणजे मला आज देखील माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. काल बनवलेली भेंडीची भाजी असावी इतकी ती चव जी आहे ती तोंडामध्ये दरवळते. ती एक ऍट द एज ऑफ 85, 90 अशा एज मध्ये असेल माझी आजी आणि ती स्वतः उभी राहून ती भाजी बनवायची आणि आम्हाला खायला घालायची. त्यानंतर वयोमानानुसार तिला कठीण व्हायला लागलं उभं होणं. तर मग जेव्हा पण कधी मार्केटमधनं भाजी आली, भेंडीची भाजी आणली, तर आम्ही तिला विचारायचो की आजी कुठली भाजी बनवायची. तर आधी तर ती स्वतःच तिची इच्छाशक्ती इतकी दांडगी होती की ती म्हणायची की मीच बनवते. तर आम्ही म्हणायचो की नको तू आम्हाला सांग कशी बनवायची, आम्ही बनवू. तर तेव्हा ती म्हणायची की ठीक आहे, मिरची जी आहे ती खुडून टाकशील हा भेंडीच्या भाजीमध्ये. तर तुम्हाला बघायला आवडेल का की कशी आहे या भेंडीच्या भाजीची रेसिपी. मी लवकरच घेऊन येते आहे याची रेसिपी तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून. थँक्यू.